समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, मी राकेश तुमचे आपले माझे स्वामी या चॅनलवर स्वागत करीत आहे। व्हिडिओ पुढे कायम बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। आज मी तुम्हाला तारक मंत्राचे पाणी कसे बनवावे याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। कारण असे आहे की कोणतीही शक्य अशी गोष्ट आहे ती आपल्या जीवनात आहे आणि ती गोष्ट काही केल्यास साध्य होत नाही आणि ती शक्य आहे पण ती मला हवी आहे। तर आपला हे साध्य करण्यासाठी तारक मंत्राचे पाणी खूप प्रभावी आहे। तर तुम्ही काय करा, तारक मंत्राचे पाणी करून आणि त्याचा उपयोग तुम्ही केला तर कोणतीही असाध्य अशी गोष्ट साध्य व्हायला मदत होईल। एवढी प्रचंड ताकद त्या तारक मंत्रात आहे। त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, लाखो लोकांनी यापासून फायदे घेतले आहे। त्या प्रत्येक जणांचे अनुभव तुम्ही ऐकले असतील किंवा तुम्ही कोणाकडून तरी ऐकले असेल। एवढा तारक मंत्राच्या पाण्याचा उपयोग आहे। तुम्ही प्रत्येकांना तारक मंत्र म्हणून त्याचे तीर्थ बनवून प्राशन करावे असे मला तरी वाटते। असेही तारक तीर्थ मंत्राचे पाणी बनवायचे कसे? तुम्ही सकाळी नित्य कामे आवरून तुम्ही देवपूजा करता ना, संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, कधीही केले तरी चालेल। देवपूजा संपल्यानंतर तुम्ही अगरबत्ती धूप सगळे झाल्यानंतर स्वतःच्या स्वामींच्या फोटोसमोर बसून समोर दिवा लावला पाहिजे आणि अगरबत्ती लावली। मग तीर्थ बनवून तारक मंत्र म्हणायचा कारण तारक मंत्र सर्वांना माहीत असेल। स्वामी सेवेत कधी कोणी नवीन असेल, कोणाला स्वामी सेवेतील काही माहीत नसेल तर अशांनी तारक मंत्र कुठे मिळवावा तर त्याचे पुस्तक रूपी तुम्हाला कुठेही भेटेल आणि गुगललाही तारक मंत्र म्हणून सर्च केले तर तुम्हाला तारक मंत्र लगेच भेटेल। तर तारक मंत्र मिळेल। अगदीच लहान आहे, तुमचा 11 वेळा म्हणायचा, फार 20 मिनिटे लागू शकतात। हळूहळू रोज तुम्ही म्हणत असाल तर नंतर तुमचा सरावही एखाद्या दिवशी पाठ पण होऊन जाईल। नंतर काही प्रॉब्लेम नाही येणार। 15 ते 20 मिनिटात वाचून होईल। अशा वेळी तुम्ही काय करावे, पहिले दिवा लावून आपण देवासमोर बसून एक तांब्या किंवा पेला घेतला तरी चालेल। शक्यतो तांब्या घ्या, प्रत्येकाच्या घरात तांब्या असतो। तांब्यात पूर्ण पाणी घ्यायचे। पाणी स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवायचे। अगरबत्ती जवळ ठेवा, त्यांच्यावरती उजवा हात ठेवायचा। आपण जे झाकण ठेवतो तसे उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा। 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यावर नंतर तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करायची, स्वामी महाराज जे तारक मंत्राचे पाणी मी बनवले आहे ते सिद्ध व्हावे, तुमची शक्ती त्यात यावी आणि ते पाणी तुम्ही तीर्थरूपी प्यावे। हीच स्वामींची पूर्ण शक्ती येऊन जाते आणि आपल्याला ते तारक मंत्राचे पाणी खूप गुणकारी आहे। मित्रांनो, तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवून रोज प्या, बघा तुम्हाला किती फायदा होतो। नमस्ते, थँक्यू, धन्यवाद।